न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महायुती सरकारने महिला, वृद्ध, युवक, युवतींसाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले। शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी नवीन नाशिक येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मिसळ पार्टीत दादासाहेब भुसे बोलत होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खात्यावर 3000 रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी नामदार दादासाहेब भुसे आणि प्रवीण बंटी तिदमे यांना राख्या बांधून आभार मानले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी नवीन नाशिक मधील माणिक लॉन्स येथे शिवसेना आणि अंगीकृत संघटनांच्या नाशिक महानगरातील पदाधिकाऱ्यांसाठी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते। या मिसळ पार्टीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेना उपनेते विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे, गणेश कदम, सुनील पाटील, जिल्हा संघटक योगेश म्हस्के, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, अशोक जाधव, श्यामकुमार साबळे, मामा ठाकरे, आर.डी. धोंगडे, श्रावण पवार, मंदाकिनी जाधव, वैशालीताई दाणी, युवती सेना जिल्हा प्रमुख हर्षदा गायकर, शहर प्रमुख कोमल साळवे, युवा सेना विस्तारक योगेश बेलदार, युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, अंबादास जाधव, सदानंद नवले, युवा सेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे, वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण फडोळ, महानगर प्रमुख शुभम पाटील, शिवाजी भोर यांच्यासह शिवसेना आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्याप्रमाणे सर्वत्र रुजविण्यासाठी आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने जनमानसासाठी राबविलेल्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी मिसळ पार्टीत केले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खात्यावर 3000 रुपये जमा झालेल्या महिलांनी यावेळी नामदार दादासाहेब भुसे आणि प्रवीण बंटी तिदमे यांना राख्या बांधून महायुती सरकारचे आभार मानले। मिसळ पार्टी यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले। या ठिकाणी एकत्रित केलेला आहे आणि अशा माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आपल्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच्यासोबतच पक्षाच्याही दृष्टिकोनातून मला वाटतं की चर्चा होत असते आणि जसं आता आदरणीय भोर साहेबांनी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय त्या ठिकाणी केले। गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी केल्या आणि या योजनांचा लाभ तळागाळाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं ही आपली निश्चितपणे जबाबदारी त्या ठिकाणी असणार आणि म्हणून आपण सर्वजण अतिशय कष्टपूर्वक हे कार्य पुढे नेण्याचं काम करत आहे। मी आपलंही अभिनंदन करतो, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। आताच्या घडीला माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की या योजनेच्या माध्यमातून कालपासूनच आमच्या या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये प्रति महिना जुलै महिन्यापासूनच या योजनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला उदंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या भगिनीकडून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। अर्थात काही विरोधकांच्या पोटामध्ये यामुळे ते दिसत नसते। मला वाटतं की त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं काही कारण नाही। हिंदू हृदय सरकार शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्याला शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। ज्यावेळेस आम्ही युतीचं सरकार म्हणून काम करत होतो त्यावेळेस आम्ही तसे रोज एक निर्णय घेत होतो, तसंच आता आपलं सरकार हे रोज एक निर्णय घेत आहे आणि गोरगरीब जनतेपासून
सर्वसामान्यांपर्यंत अशा पद्धतीने दिलासा देता येईल अशा प्रकारचं काम मुख्यमंत्री आणि आपलं सगळे मंत्री करतायत. आणि मग ह्या संधीचं सोनं झालं पाहिजे हे आता तुमच्या हातात. कार्यकर्त्यांनी जर ठरवलं ह्या योजना लोकांपर्यंत जातील आणि तर त्या कागदावरच राहतील असं आमच्या टायमाला झालं म्हणजे असं आमचा होऊ नये. आणि एवढ्या मोठ्या योजना सर्वसामान्यांना आपण दिलासा देण्याचा करतो हे सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचावं. प्रतिस्पर्धा स्पर्धा हे थांबवा आणि आपण जास्तीत जास्त लोक कशी निवडून येतील आपलं सरकार पुन्हा कसंही येईल त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. एवढी आम्ही बाजूला सोडून आपण एक दिलानं काढावा लागला हा भगवा लोकांना जो प्रिय झालेला आहे तो आम्ही त्याच्या मनामध्ये उठवा एवढीच अपेक्षा करतो तुमच्या प्रमाणे थांबतो. धन्यवाद.